श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति दंडवादीत गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय 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 श्री जय रक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनादि अनंता जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सकळ नासिका सुहास्य वदनम दंतपंक्ती कुदं कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरे कौस्तुगमणी विशेष वत्सल्या छनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उद्धरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदरती जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पे जाणू कर पर्यंत करपा शोभती मनगटी कंकणे विराजती करकमळांची आकृती रक्त पंकजा समान भक्त द्यावया उभयवर सिद्ध सर्वदा स्वयं कर गदा पद्य शंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्ते सम तेज पार कर्दळी स्तंभा परी सुंदर अभय जंगा दिसताती जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमल करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मांडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कळा ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐसा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रम न शकले महिमावर जेथे पामर मी काय जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फलशरधर अगत्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कळ्यांचे माहेर वृद्धी श्रिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगळकारी करिता स्मरण विद्वजाती निरसोन भक्तजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यारंभी जाणा करती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना भक्त रचना करीवी कवी दया मंगलांसी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण विद्वपणे हो हे ज्याच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होत तत्वता सकळ कार्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मिळेले मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्याज्ञानच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य ज्यांची या कृपे करोण स्वेच्छा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येत असे की निश्चय तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अन्य बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ
सद्गुरु राज आपणची. नवमास उदरी पाळिले, प्रसवले वेदांते सोशियले. कौतुके करुणे वाढविले, रक्षियले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रह अत्रिकुमार, दत्तात्रयेत नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्प माळा शोभत. कर्णी कुंडळे तेज अमित, विदुल ते समान. कामधेनू असोनी जवळ, आती धरली असे जोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन. ज्यांच्या त्रिभुवनी गमन, मनोवेग जातो जो. त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत, पूर्ण हो कृपेने आपल्या. वाढला करीचा प्रताप, करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक होऊ. पहा कोणसे देव विचित्र, आर्यावती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगुनी. शिथिल झाली धर्मदने, नास्तिक न मानती वेद वचने. दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रज्ञा नाही भय. उत्तरोत्तर नास्तिका कमन, भरतखंड झाले. नाना विद्यान आणि कला, असता लागी गेल्या सकळा. ऐहिक भोगेच्छा बाळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटले, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले. नास्तिकमवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष, जो का अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोटी आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रय कुळे मुळी, कोणासही कळेना. जे स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांचे साष्टांग नमन, करी प्रार्थना कर जोडोनी. आपल्या विख्यात महिमाजनी, गावातचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावे कैसा पैलतिरी. परी आत्मसार्थ करावा साचार, मी न तेथे झालो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपली महिमा. अल्पपंथी मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिकाम मने गिरींसी, उचलून घालीन काकेसी. किंवा खांदोत सूर्यासी, लोपविन घेणे स्वतेज. ऐसे तैसे असे माझी आळ, बाळ जाणून लढीवार. पुरविता तू द्याळ, दीनबंधू यतिवर्य. करता आणि करविता, तुझी एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसे ऐकून स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होती मनोरथ. पाहुणी आर्यजन समस्त, संतोषती निश्चये. ऐसे ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पाओ. आता नमू साधू वृद्ध, ज्यांसी नाही भेदाभेद. जे स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमियले कवीश्वर, जे शुद्ध सृष्टीचे ईश्वर. ज्याची काव्य सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले. ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी, नमने माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावसत, नमिले कवी कालिदास. ज्यांच्या नाट्यरचना विशेष, प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाओन. ज्ञाते ही डोलविती मान, तयांचे चरण नमियले. ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादी भक्त. ग्रंथारंभी तया नमिले, वर प्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज, दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करावी. आता करुण नमन, जे का श्रोते विचलक्षण. महाज्ञानी आणि विज्ञान, श्रवणी सादर बैसले.
महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवियानु परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सदून आदर करीती तयांचा परिथर संस्कृती नसे गंध मराठी ही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी असे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती इकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुके घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे येती काही त्या वया मान सुज्ञाही अनमान काही न करता की हे उद्यान वस्तीर्ण तया माझी प्रवेश करीन सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफेला कवी होऊनी माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठवकोने बुद्धा जुळी करी प्रार्थना प्रेमेने अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी आपल्या मानस हा शुद्ध सुगंध नावडे ज्यास तेची पूर्ण भागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर जैसे तैसा सहस्र दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राजपद कल्लार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुची येथे घालीत असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरार्मस्तु श्रीपाद श्री वल्लभानमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय श्री स्वामी समर्थ।